नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सिल्लोड शहरात मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत। प्रतिनिधी जाकीर बेग। छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड रस्त्यातील ठिकठिकाणच्या गावांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुष्पवर्षाव व JCBतून पुष्पहार टाकून स्वागत करण्यात आले। सिल्लोड शहरात आगमन होताच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रचंड जनसमुदाय उलटला होता। सिल्लोड शहराला यात्रेचे स्वरूप आले होते। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास महिला भगिनींची प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। मुख्य कार्यक्रमासाठी जे भव्य दिव्य असे मंडप उभारण्यात आले होते त्यामध्ये बसलेल्या महिलांपेक्षा बाहेर उभे असलेल्या महिलांची संख्या जास्त होती। आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यासोबत अनेकांच्या संख्येने नागरिकांचीही गर्दी होती। सिल्लोड शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची विशाल अशी रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ठिकठिकाणी फुलांचे वर्षाव करण्यात आले। मुख्यमंत्र्यांचे सभास्थळी आगमन होताच प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले। सभेला येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तब्बल 4 तास उशीर झाला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी नतमस्तक होऊन महिलांची माफी मागितली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अख्ख्या महाराष्ट्रात सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेची माहिती देण्यात आली, तरी पंतप्रधानांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन माझा उत्साह वाढवला। दर महिन्याला माझ्या बहिणींसाठी 1500 रुपये माहेरचा आहेर म्हणून कायमस्वरूपी मिळणार आहे। मुलींना लखपती बनवण्याची योजना ही महाराष्ट्र सरकार घेणार आहे। मुख्यमंत्री होण्या अगोदर मला एकच बहीण होती, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मला तुमच्या स्वरूपाने लाखो बहिणी मिळाल्या, याबद्दल मला समाधान वाटतंय। आमचे सरकार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे, त्याचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे। तसेच महाराष्ट्र सरकार मुलींना शिक्षण मोफत देत आहे। शेवटी मुख्यमंत्र्यांनी प्रचंड प्रमाणात आलेल्या भगिनींचे व नागरिकांचे आभार मानले। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 10,000 किलोमीटर भरण्यात आलेली आहे आणि जिल्ह्याच्या जवळपास 2 लाख महिलांना त्यामध्ये निवडणुकीमध्ये ते पास करण्यात आलेली आहे। आता असताना मी जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिले त्यासाठी मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साहेबांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। महाराष्ट्र शासनाची खूपच महत्त्वाकांक्षी योजना